हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे चॅप्टर 2 अँगल. यामध्ये प्रॅक्टिस सेट 2 आपण कंप्लीट करून घेणार आहे. सो त्याआधी आपल्याला थोडंसं इंट्रोडक्शन बघायचं आहे. अँगल्स काय असतात, त्यांचे नेम आपण कशा प्रकारे राईट करू शकतो, तेव्हा आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्याला इझी जाणार आहे. सो इथे आपल्याला काही फिगर्स दिलेले आहे. ह्या फिगरमध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की कोणत्या टाईपचा अँगल इथे येणार आहे. सो ह्या क्लॉकमध्ये एक अँगल दिलेला आहे. हा अँगल बघा आपल्याला कोणता दिसत आहे. सो त्याआधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 90 डिग्रीचा अँगल असेल तर तो राईट अँगल असतो. 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर असेल तर तो ऑब्ट्यूस अँगल असतो आणि 90 डिग्रीपेक्षा लेस असेल तर तो ॲक्यूट अँगल असतो. सो इथे 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर आहे, सो हा आहे ऑब्ट्यूस अँगल. सो इथे लिहायचं ॲन ऑब्ट्यूस अँगल. ओके, जसं आपण इथे इंट्रोडक्शन बघणार तसं तुम्हाला क्लिअरली समजत जाणार आहे. नेक्स्ट आता या सीझरमध्ये आपल्याला कोणता अँगल दिसत आहे, हा आहे राईट अँगल. ओके, म्हणजे हा एल फॉर्म करत आहे. इथे ज्या फिगरमध्ये अँगल एल फॉर्म करतो तो राईट अँगल आहे. सो इथे आपण राईट करणार राईट अँगल. ओके, नेक्स्ट आता या बर्डच्या पीकमध्ये आपल्याला अँगल बघायचा आहे. हा कोणता अँगल शो करत आहे, हा 90 डिग्रीपेक्षा लेस आहे. 90 डिग्रीपेक्षा कमी अँगल असणार आहे तर तो असणार आहे ॲन ॲक्यूट अँगल. ॲन ॲक्यूट अँगल. ओके, नेक्स्ट इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला टेबल एक फिल करायचं सांगितलेलं आहे. ह्या टेबलमध्ये काही गिव्हन्स फिगर आहे. ह्या फिगरच्या अकॉर्डिंग आपल्याला नेम ऑफ द अँगल्स राईट करायचे आहे, व्हर्टेक्स ऑफ द अँगल्स अँड आर्म्स ऑफ द अँगल. फर्स्ट ऑफ ऑल नेम ऑफ द अँगल. इथे फर्स्ट अँगल दिलेला आहे. या अँगलचे आपण नेम कसे राईट करायचे ते बघायचं आहे. ओके, पी वाय. फर्स्ट नेम आपण ह्या प्रकारे राईट करू शकतो आणि सेकंड ऑरमध्ये आपण आर वाय पी असं पण नेम राईट करू शकतो. बट इथे आपण वाय पी आर असं नेम राईट करू शकत नाही, बिकॉज हा एक अँगल आहे. ओके, सो अँगलचं नेम आपण ह्या प्रकारेच राईट करायचं आहे, पी वाय आर, आर वाय पी. सो इथे येणार आहे अँगल पी वाय आर और अँगल आर वाय पी. ओके, नेक्स्ट आता व्हर्टेक्स ऑफ अँगल. अँगलचा व्हर्टेक्स कोणता आहे यामध्ये, तर वाय आहे. जिथे अँगल फॉर्म होतो, ज्या पॉईंटला अँगल फॉर्म होतो तो पॉईंट म्हणजे इथे व्हर्टेक्स असतो. सो वाय इथे हा व्हर्टेक्स असणार आहे. आणि इथे अँगलचे नेम आपण जे राईट केले त्या अँगलच्या नेममध्ये व्हर्टेक्स हा कधीही मिडल यायला पाहिजे. ओके, सो म्हणून आपण पी वाय आर आणि आर वाय पी हे नेम्स इथे राईट केले आहे. सो आता आर्म्स ऑफ द अँगल. आर्म्स मीन्स साईड पण आपण म्हणू शकतो. त्या अँगलच्या साईड्स कोणत्या असणार आहे बघा, ही वन साईड आहे पी वाय अँड सेकंड साईड आहे वाय आर. ओके, तुम्ही आर वाय ह्या प्रकारे राईट केलं तरीही चालते, वाय आर ह्या प्रकारे राईट केलं तरीही चालेल. सो इथे आहे आर्म पी वाय अँड आर्म आर वाय. ओके, नेक्स्ट अँगल आहे. नेम ऑफ द अँगल राईट करायचे आहे. सो अँगलचा व्हर्टेक्स बघायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल जिथे अँगल फॉर्म्ड होतो तिथे अँगलचा व्हर्टेक्स असतो, म्हणजे जिथे दोन लाईन अँगलच्या मीट होणार आहे, अँगलच्या दोन लाईन ज्या पॉईंटला मीट होतात तो म्हणजे व्हर्टेक्स. सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या अँगलमध्ये व्हर्टेक्स एम आहे. तर इथे आपण नेम अशा प्रकारे राईट करायचा आहे की तो व्हर्टेक्स नेमच्या मिडल यायला हवा. सो एल एम एन, अँगल एल एम एन और अँगल एन एम एल. ओके, एन एम एल हे सेकंड नेम आपण राईट केला आहे.
LMN हे फर्स्ट नेम राईट केलं आहे आणि व्हर्टेक्स हा अँगलच्या मिडल आलेला आहे नेममध्ये. ओके, आणि व्हर्टेक्स इथं आहे M. नेक्स्ट आर्म ऑफ द अँगल. आर्म मीन्स साइड. किती साइड आहे? 2 साइड. LM आर्म LM and arm NM. तुम्ही MN राईट केलं तरीही चालेल, एकच आर्म आहे. सो नेम आपण MN NM किंवा LMMN ह्या प्रकारे राईट करू शकतो. नेक्स्ट आहे नेम ऑफ द अँगल. इथे नेम्स राईट करायचे आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या फिगरमध्ये व्हर्टेक्स काय आहे? या अँगलमध्ये O व्हर्टेक्स आहे, बिकॉज इथे अँगल तयार होत आहे आणि अँगलच्या दोन साइड जिथे मीट होणार आहे, जिथे जुळणार, तिथे व्हर्टेक्स असतो. म्हणजे हा O इथे व्हर्टेक्स आहे. सो अँगलचं नेम राईट करताना व्हर्टेक्स आपल्याला मिडल घ्यायचा असतो. सो इथे असणार आहे अँगल BOS और अँगल SOB. ओके, BOS SOB आणि व्हर्टेक्स हा बरोबर मिडल आलेला आहे. ओके, व्हर्टेक्स ऑफ द अँगल O. नेक्स्ट आर्म ऑफ द अँगल. आर्म म्हणजे साइड. BO किंवा OB पण राईट करू शकता. आर्म. सेकंड आहे SO किंवा OS राईट करू शकता. ओके, अशा प्रकारे टेबल कंप्लीट होतो. आता तुम्हाला एक बघायचं आहे, यामध्ये नेम्स ऑफ द अँगल म्हटलेला आहे. आपण नेम्स ऑफ द अँगल राईट केले आहे, बट ह्या अँगलला आपण आयडेंटिफाय करणार आहे. कोणते अँगल आहे बघा बरं. इथे हा अँगल आपल्याला दिसतो, हा 90 डिग्रीपेक्षा कमी आहे. आता बघा, प्रोटेक्टरचा यूज करून आपण हे बघणार आहे, बिकॉज आपल्याला पुढे प्रॅक्टिस सेटमध्ये ह्याच प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. इथे प्रोटेक्टर बरोबर मी व्हर्टेक्सला ठेवते आणि प्रोटेक्टरची जी लाईन आहे बरोबर ह्या लाईनच्या वरती यायला हवा अशी प्रोटेक्टर मी प्लेस करते. आता हा इथे आलेला आहे. सो 90 डिग्री कुठे आहे बघा, 90 डिग्री आहे इथे. हा 90 डिग्रीच्या आतमध्ये आलेला आहे, दिसते ना तुम्हाला इथे हा आर्म. ओके, ही साईड दिसते आपल्याला. सो 90 डिग्रीच्या आत आहे, म्हणजे लेस आहे 90 डिग्रीपेक्षा. सो हा अँगल कोणता असणार आहे? ऑक्यूट अँगल. ओके, नेक्स्ट आता हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे कोणता आहे. सो मी ह्या लाईनवरती पण प्लेस करू शकते प्रोटेक्टर किंवा ह्या लाईनवरती पण. सो आपण ह्या प्रकारे प्रोटेक्टर प्लेस करणार ह्या लाईनवर इझिली. ओके, प्रोटेक्टरचा मिडल पार्ट बरोबर व्हर्टेक्सवरती यायला पाहिजे आणि प्रोटेक्टरची जी ही लाईन आहे बरोबर लाईनच्या वरती यायला पाहिजे, अशा प्रकारे प्लेस करायचा. सो ही लाईन आपल्याला 90 डिग्रीपेक्षा कमी दिसत आहे की जास्त दिसत आहे बघा. 90 डिग्री कुठे आहे? इथे. सो 90 डिग्रीच्या आत आहे, म्हणजे हा आहे ऑक्यूट अँगल. ओके, सो नेक्स्ट आता ह्या अँगलला प्लेस करायचा आहे. सो मी ह्या प्रकारे प्लेस करते. बरोबर व्हर्टेक्सवरती मिडल पार्ट आहे आणि लाईनवरती बरोबर लाईन आहे. सो आता हा अँगलची जी लाईन आहे, ही लाईन आपल्याला कुठे दिसत आहे बघा बरं. 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर आहे. ओके, 90 डिग्रीच्या बाहेर दिसत आहे ना ही लाईन, म्हणून हा 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे हा कोणता अँगल असणार आहे मग? ॲन ऑब्ट्यूस अँगल. ओके, बघा आता आपल्याला हे बघायचं आहे फिगर्सवरून आपण त्यांचे नेम कसे राईट करू शकतो आणि त्या फिगर्स किती डिग्रीच्या असणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे, बिकॉज आपला प्रॅक्टिस सेट जो आहे नेक्स्ट तो ह्या इंट्रोडक्शन पार्टवरती डिपेंड आहे. सो इन अ फिगर ए 2 स्टिक लाय ऑन अपॉन द अदर. देअर इज नो चेंज इन देअर पोझिशन. In this position, the angle between stick is called as a zero angle. Okay, the measure of zero angle is written as 0 degree. ज्या दोन स्टिक आहे इथे दिलेल्या बघा, ही 1 स्टिक इथपर्यंत आहे, सेकंड इथपर्यंत आहे. दोन्ही स्टिक ह्या एकावर एक आलेल्या आहे, त्या कोणत्याही अँगल फॉर्म करत नाही, म्हणून त्यांना 0 अँगल म्हटलेला आहे आणि त्यांना रिटर्न असं करतात 0 डिग्री. ओके, आणि त्याला नाव काय आहे? अ 0 अँगल. नेक्स्ट अँगल आहे. नाउ कीपिंग द स्टिक इन प्लेस टर्न द अदर वन अराउंड ॲज शोन इन द फिगर. जशी ही स्टिक इथे ठेवलेली आहे ना, ही छोटी स्टिक अशी थोडी वरती केलेली आहे
म्हणजे ही स्टिक जी आहे याच्यावरती प्लेस होती ना, ही स्टिक अशी वरती केलेली आहे. सो यामध्ये कोणता अँगल फॉर्म्ड होणार आहे? द अँगल फॉर्म्ड इन फिगर बी. कोणता अँगल फॉर्म्ड होणार आहे? अक्यूट अँगल. ओके, अँड अक्यूट अँगल बिकॉज 90 डिग्रीचा अँगल असा स्ट्रेट एल फॉर्ममध्ये असतो. 90 पेक्षा कमी आहे ना, म्हणून हा अक्यूट अँगल आहे. सो इथे लिहायचा अँड acute angle. An angle greater than 0 degree but less than 90 degree is called as an acute angle. ओके, 0 डिग्री पेक्षा ग्रेटर असणार आहे आणि 90 डिग्री पेक्षा कमी असणार आहे, त्यालाच आपण अक्यूट अँगल असं बोलतो. ओके, नेक्स्ट आहे द अँगल फॉर्म फिगर सी इज. कोणता अँगल फॉर्म आहे फिगरमध्ये? आताच मी तुम्हाला सांगितलं की जो अँगल एल फॉर्म करतो, हा अँगल एल फॉर्म करतो म्हणजे हा 90 डिग्रीचा अँगल आहे. सो 90 डिग्रीचा अँगल कोणता असतो? ऑब्विसली अ राईट अँगल. अ राईट अँगल. अन अँगल ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड ॲज अ राईट अँगल. ओके, जो अँगल 90 डिग्रीचा आहे, जो अँगल एल फॉर्म करतो तो राईट अँगल आहे. नेक्स्ट, द अँगल फॉर्म इन फिगर डी इज. फिगर डी मध्ये कोणता अँगल फॉर्म्ड आहे बघा आता? 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे ही स्टिक आपण थोडी इकडे सरकवली तर ही 90 पेक्षा जास्त आहे. 90 डिग्री आपण बघितलं होतं वरती, हा एल फॉर्म करतो. सो 90 डिग्रीपेक्षा हा जास्त आहे. सो जो 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर असेल तो अँगल असतो अँड ऑब्ट्यूस अँगल. ओके, an angle greater than 90 degree but less than 180 degree is called an obtuse angle. जो 90 डिग्री पेक्षा ग्रेटर असेल आणि 100 डिग्री पेक्षा लेस असेल. 90 डिग्री पेक्षा ग्रेटर आणि 100 डिग्री पेक्षा लेस तो ऑब्ट्यूस अँगल असतो. नेक्स्ट, इफ द स्टिक इज टर्न फर्दर in the direction shown in the figure D, we get a position in figure E. ओके, जी डी फिगरमध्ये ही स्टिक आहे, ही स्टिक आपण स्ट्रेट केली अशी ॲज सी इन फिगर ई. या फिगरमध्ये अशी आपल्याला स्ट्रेट दिसत आहे. सो इथे हा अँगल कोणता फॉर्म होणार आहे? अन अँगल लाईक दिस कॉल्ड स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल मीन्स एका सरळ रेषेमध्ये जो अँगल आपल्याला दिसतो तो स्ट्रेट अँगल आहे. आणि हे ॲरो इकडे दिलेले आहे ना, ह्या ॲरोचं मिनिंग आहे की ही स्टिक इथून ह्या अशा प्रकारे आपण इथे घेतलेली आहे. ओके, इथून आपण अशा प्रकारे ही स्टिक इथपर्यंत घेतली, हे ॲरोचं मिनिंग आहे. आणि हा एका स्ट्रेट लाईनमध्ये आहे म्हणून त्याला स्ट्रेट अँगल असं म्हणतात. अ स्ट्रेट अँगल मेझर 180 डिग्री. स्ट्रेट अँगलचं मेझरमेंट किती असते? 180 डिग्री. आता तुम्हाला इथे लक्षात काय ठेवायचं आहे की ही फिगर स्ट्रेट अँगल आहे आणि स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट आहे 180 डिग्री, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, इफ द स्टिक इज टर्न इव्हन फर्दर ॲज शोन इन फिगर ई, वी गेट अन अँगल लाईक द वन इन फिगर एफ. ई फिगरमध्ये जी स्टिक आहे ही स्टिक आपण फर्दर इथे पुढे सरकवली तर आपल्याला दिस अँगल इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. ऑब्वियसली हा अँगल 180 डिग्रीपेक्षा ग्रेटरच असणार आहे ना, कारण की ही स्टिक आपण इकडे सरकवली आहे समोर. सो इथून आपण समोर सरकवली म्हणजे 180 डिग्रीपेक्षा ग्रेटरच असणार आहे. हा ॲरो बघायचा आहे आपल्याला. हा ॲरो ह्या साईडने आहे म्हणजे 180 डिग्रीपेक्षा ग्रेटर आहे बिकॉज ही स्टिक आपण ह्या प्रकारे सरकवलेली आहे. ओके, सो such an angle is called as an reflex angle. Okay, reflex angle आहे. A reflex angle is greater than 180 degree but less than 360 degree. रिफ्लेक्स अँगल हा 180 पेक्षा मोठा असतो बट 360 डिग्री पेक्षा कमी असतो. ओके, त्याला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणतो. आता नेक्स्ट आहे the stick in the figure F completely one round and come back to its original position as shown in figure G. आता ही स्टिक इथे होती ना, ही स्टिक परत आपण फिरवून ह्या दुसऱ्या स्टिकच्या वरती आलेली आहे. कम्प्लिटली सर्कल तयार झालेला आहे इथे.
बघा फर्स्ट अँगल आपण 0 अँगल बघितला होता, त्या अँगलमध्ये सेम ॲज इट इज डायग्राम होती. ओके, सेम ॲज इट इज आपल्याला दिलेलं होतं. बट इथे हा ॲरो आपल्याला शो होता का केलेला नाही. सो तुम्हाला ॲरो बघायचा आहे. ह्या ॲरो जर कम्प्लिटली इथे सर्कल दिलेला असेल म्हणजे ही स्टिक फिरून कम्प्लिटली ह्या स्टिकवरती आलेली आहे. सो ती आहे कम्प्लीट अँगल. It turned through 180 till it made a straight angle 180 degree. After making the straight angle, thus completing 360 degree. Okay, so इथे हा आपल्याला complete angle दिसत आहे 360 डिग्रीचा. An angle made in this way is called as full or complete angle. त्याला आपण full angle किंवा complete angle पण म्हणतो. The measure of complete angle is 360 degree. Complete angle मेजरमेंट 360 डिग्री असते. आणि तसंही तुम्हाला माहिती आहे की सर्कल जो असतो एक कंप्लीट सर्कल त्याचं मेजरमेंट किती असतं 360 डिग्री. सो इथे कंप्लीट सर्कल फॉर्म्ड होत आहे म्हणून 360 डिग्री तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपण कंपॅरिझन थ्रू लक्षात ठेवणार आहे. आपल्याला 0 अँगल आणि 360 डिग्रीचा अँगल कंप्लीट अँगल यामध्ये कम्पेअर करायचा आहे. 0 अँगल फक्त एक आपल्याला स्ट्रिक दिलेली असते स्ट्रेट लाईन, तो म्हणजे 0 अँगल बिकॉज त्यामध्ये कोणताही अँगल फॉर्म्ड होत नाही. आणि कंप्लीट अँगल म्हटलं म्हणजे त्या अँगलला इथे आपल्याला कंप्लीट एक सर्कल दिलेला असतो. ह्या सर्कलचं मिनिंग असं असते की ही स्टिक पूर्ण फिरून या अँगलवर आलेली आहे. ओके, म्हणजे इथं कंप्लीट अँगल. जिथे अँगलला एक सर्कल दिलेला आहे तो पूर्ण कंप्लीट अँगल आणि जिथे फक्त एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे तो 0 अँगल. ओके, आता आपल्याला ऑप्ट्यूस अँगल आणि रिफ्लेक्स अँगलमध्ये कंपॅरिझन करायचं आहे. ओके, ऑप्ट्यूस अँड रिफ्लेक्स अँगलमध्ये कंपॅरिझन करूया. जर अँगलच्या आतमध्ये ॲरो असेल तर तो ऑप्ट्यूस अँगल आहे आणि अँगलच्या बाहेर ॲरो असेल तर तो रिफ्लेक्स अँगल आहे. ओके, सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला इंट्रोडक्शन पार्ट कंप्लीट होतो. जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. आणि पुढचा प्रॅक्टिस सेट आपण लगेच घेणार आहोत आणि पुढचा प्रॅक्टिस सेट खूप इझी आहे, ह्या इंट्रोडक्शन पार्टवरतीच बेस आहे. ओके, भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.